आनंदाच्या बातम्या घेऊन येणारा ठरलेल्या आहेत। कालच मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असून आज नवीन बातमी आलेली आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आहे। याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा केले जाणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना या हप्त्याची प्रतीक्षा आहे। यापूर्वी हा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असे सांगण्यात येत होते, पण आता माध्यमातील वृत्तानुसार हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, पण या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही। त्याची कारणंही समोर आलेली आहेत। पीएम किसानचा हप्ता कधी जमा होणार आहे तर पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत असते। या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची मदत 2000च्या 4 महिन्याच्या गॅपने 2-2000 रुपये दिले जात असतात। हप्ता जमा करण्यात येतो। वृत्तानुसार शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता येत्या 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। 22वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल। अर्थात याविषयी केंद्र सरकारची अधिकृत घोषणा झालेली नसून सूत्रांच्या माहितीनुसार ही तारीख समोर आलेली आहे। आता आपण बघूया कोणते शेतकरी या येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात। केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते। पुढील प्रक्रिया जर आपण पूर्ण केलेली नसेल तर आपल्याला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा मिळणार नाहीये। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, ज्या शेतकऱ्यांनी भूसत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केली नाही अथवा अर्धवट ठेवलेले आहेत, बँक खात्याचा चुकीचा तपशील दिलेला आहे, बँकेचा IFSC कोड चुकीचा असेल, नाव चुकीचं असेल तरी आपल्याला येणारा हप्ता मिळू शकणार नाही। शेतकऱ्यांच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे असेल, आधार क्रमांक चुकीचा असेल त्यांनाही लाभ मिळणार आहे। त्यासोबत फार्मर ID ज्या सर्व सरकारी योजना आहेत त्यांना आवश्यक केला असल्यामुळे आपल्या जर फार्मर ID नसेल तर आपल्याला ही पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळू शकणार नाही। जर आपण या सर्व अटी शर्तींची पूर्तता करत असाल तर येणाऱ्या 13 मार्च रोजी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा असाल हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।